नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। आज रविवार दिनांक 19 मे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण प्रामुख्याने आजच्या भागात दोन गोष्टीचा उहापोह करणार आहे। ते म्हणजे जो अंदमानात मान्सून दाखल झाला आहे, आज दुपारीच हा मान्सून जो आहे हा अंदमान बेटावर दाखल झालेला आहे। पुढच्या काही काळात म्हणजे पुढच्या आठवड्यात जे एक मोठ्या चक्रीवादळाचा धोका विदर्भाला आहे। आपण मागच्या भागात सांगितलं होतं की एक चक्रीवादळ बंगालच्या सागरात निर्माण होऊ शकते आणि ते महाराष्ट्रावर येऊ शकते आणि त्यामुळे त्याचे संभाव्य परिणाम काय होईल हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। त्यामुळे आपण आता वेळ न घालवता लगेच सुरुवात करू आणि बघू की नेमका या चक्रीवादळाची स्थिती विदर्भात कशा पद्धतीची राहू शकते। तर समस्त शेतकऱ्यांना विदर्भातील ज्या मान्सूनची प्रतीक्षा आहे, तर तो मान्सून आपण आज बघतो की जवळपास 22 तारखेला अंदमानात येईल असं हवामान खात्याने जाहीर केलं होतं। परंतु त्याच्या 2 दिवस आधीच म्हणजे 19 मेलाच हा मान्सून जो आहे हा अंदमानात पोहोचलेला आहे आणि भारतीय हवामान विभागानं त्याची रीतसर घोषणा केलेली आहे। म्हणजे नियोजित वेळेपेक्षा हा आधी पोहोचलेला आहे। आता याच पद्धतीने हा पुढे मार्गक्रमण करत राहील आणि जवळपास अपेक्षित ज्या काही तारखा आहे त्यामध्ये 1 जूनला केरळमध्ये मान्सून येऊ शकतो असं भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे। तर 5 जूनला हा महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो 5-6 जूनच्या दरम्यान आणि 10 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि त्यानंतर 15 जूनपर्यंत विदर्भाच्या भागापर्यंत हा प्रवेश करू शकतो असा अंदाज हवामान खात्याचा आहे। सध्याची जर स्थिती बघितलं तर या पद्धतीनंच हा मान्सून पुढे मार्गक्रमण करेल अशी शक्यता निश्चितपणे आहे आणि आपणही विदर्भ मान्सूननं सांगितलं आहे की 15 ते 17 जूनच्या दरम्यान हा मान्सून विदर्भात प्रवेश करू शकते अशी शक्यता आपणही वर्तवली आहे। तर आता खऱ्या अर्थानं आपण बघू की जवळपास 25 तारखेनंतर विदर्भात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की बंगालच्या सागरात जे काही एक तीव्र कमी दाब बनत आहे आणि त्याचं वादळात आणि त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते आणि हे चक्रीवादळ इकडे विशाखापट्टणम किंवा ओरिसाच्या भागात धडकल्यानंतर हे विदर्भावर येण्याची शक्यता आहे किंबहुना विदर्भाच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे। अशा दोन्ही परिस्थितीमध्ये विदर्भात 25-26 तारखेनंतर ते पुढचे 4 ते 5 दिवस जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस राहू शकतो विदर्भाच्या जवळपास भागामध्ये, विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर सोबतच अमरावती आणि अकोल्याच्या काही भागापर्यंत हा पाऊस येऊ शकतो मुसळधार स्वरूपाचा। किंबहुना त्याची तीव्रता वाढली तर संपूर्ण विदर्भातच 26 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत हा पाऊस राहू शकतो अशी शक्यता आहे। तर आता आपण बघतो आहे की हे जे वादळ कशा पद्धतीने येत आहे, तर हे वादळाचं या परिस्थिती जवळपास 22-23 तारखेला या समुद्रात बंगालच्या तयार होईल आणि यानंतर हे वादळ हळूहळू पुढे सरकत म्हणजे जवळपास 24-25 तारखेच्या दरम्यान आपण बघतो की हे वादळ तयार झालेलं आहे आणि हेच वादळ 25 तारखेपर्यंत इकडे विशाखापट्टणम किंवा ओरिसाच्या भागात धडकण्याची शक्यता आहे आणि हे जर धडकलं तर या भागातून जाऊ शकते असं जवळपास मॉडेल दाखवत आहे। हे मॉडेलसुद्धा आपण बघतो की जो विदर्भाच्या बाजूनं किंवा विदर्भाला लागून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे। असं झाल्यास पूर्व विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, तर पश्चिम विदर्भाच्याही अमरावती, यवतमाळ सोबतच अकोला वगैरे भागात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। समजा हे वादळ 25-26 तारखेनंतर जर विदर्भाच्या भागात धडकलं तर त्यामध्ये आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात पडू शकतो। विशेषतः म्हणजे संपूर्ण नागपूर जिल्हा, त्यामध्ये नागपूर, हिंगणा, दामणा, कडमेश्वर, कामठी, वाघोली, बार्शी, मौदा, पाचगाव, बुटीबोरी, बोरी, कोकाटे, धोतीवाडा, कुंडाळी, डोरली, नरखेड, सावनेर, काटोल हा संपूर्ण या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपासून म्हणजे 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून 26 तारखेला जबरदस्त असा भयंकर पाऊस होऊ शकतो या वादळामुळं आणि तो मोठ्या प्रमाणात मुसळधार स्वरूपाचा राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे। आता आपण बघतो की भंडारा जिल्ह्याच्याही संपूर्ण भागात म्हणजे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात या पावसाचं वातावरण राहील 26 आणि 27 तारखेच्या दरम्यान आणि जबरदस्त असा वादळी स्वरूपाचा प्रचंड मुसळधार पाऊस या चक्रीवादळामुळं भंडारा जिल्ह्याच्या सर्वच भागात होऊ शकतो। तुमसर असेल, वरठी असेल, चिखली असेल, धर्मापुरी असेल, कंद्री असेल, सोबतच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी, सेलू वगैरे हा जो भाग जो आहे तर या संपूर्ण तालुक्यांमध्ये जबरदस्त असा
मुसळधार पाऊस होऊ शकतो 26 आणि 27 तारखेच्या दरम्यान. सोबतच गोंदिया जिल्ह्यातही याचवेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढू शकते आणि जवळपास गोंदिया जिल्ह्यातील सर्वच भागात म्हणजे गोंदिया असेल, राजेगाव असेल, चांगजरी असेल, सोबत आमगाव, गोरेगाव, उर्वरित संपूर्ण तालुक्या म्हणजे जवळपास पूर्ण तालुक्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याच्या जबरदस्त असा मुसळधार पाऊस 26 तारखेच्या मध्यरात्रीनंतर किंवा 26 तारखेच्या पहाटेपासून तर 26 आणि 27, 28, 29 असा 3-4 दिवस या भागात जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो गोंदिया जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये. तर याच पद्धतीने 25 तारखेच्या मध्यरात्रीनंतर 26 आणि 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्याही संपूर्ण भागामध्ये भयंकर असा वादळी पाऊस होऊ शकतो आणि हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. विजांच्या गडगडाटाचा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहू शकतात, कारण की वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 45 किलोमीटर प्रति घंटा असा असू शकतो आणि हा मोठ्या प्रमाणात राहील. त्यामुळे या वादळामुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि सोबतच मुसळधार पाऊस राहील. मग तो मुरुमगाव असेल, कापसी असेल, आरमोरी, देसाईगंज, राजळी, मार्कसा वगैरे सर्वच भागात, एटापल्ली, सिंदेवाई वगैरे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा पाऊस राहू शकतो. सोबतच भंडारा आणि इकडे गोंदिया जिल्ह्याचे पवनी असेल, चिमूर असेल, हा जो भाग आहे, साकोली आहे, देवरी आहे, याही भागात जबरदस्त असा मुसळधार पाऊस 26, 27, 28 तारखेच्या दरम्यान होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर याच पद्धतीचा पाऊस 26 तारखेपासून चंद्रपूर जिल्ह्याच्याही सर्वच भागात, सर्वच तालुक्यांमध्ये चंद्रपूर, भद्रावती, मूल, राजुरा, सोबतच शिरपूर असेल, चामोर्शी वगैरे या संपूर्ण भागामध्ये आणि सर्व तालुक्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो आणि हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 26, 27, 28, 29 तारखे दरम्यान कदाचित 30-31 तारखेपर्यंत हा पाऊस राहू शकतो अशी शक्यता आहे. आपण बघतो की मोहर्ली, कुपवाडा, भद्रावती, वरोरा, गोरेगाव, बुद्रुक वगैरे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो. तर यवतमाळ जिल्ह्याच्याही जवळपास भागामध्ये आपण बघतो की त्यामध्ये पंढरकवडा, घाटंजी, वणी, कायर, पाटणबोरी, मुकुटबन, सोबतच पेंढारी, करंजी, मोहाडा, घाटंजी, परवा, गोमुत्री, धानोरा या संपूर्ण भागामध्ये म्हणजे जवळपास तालुक्यामध्ये कडम असेल, इकडे नेर प्रसुपंत असेल, या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस 26, 27 तारखेच्या दरम्यान सुरू होऊ शकतो आणि हा 28, 29, 30 तारखेपर्यंत या संपूर्ण भागात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे. सोबतच प्रचंड वाऱ्याचा वेग राहणार आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण की ताशी 40 ते 50 किलोमीटर अशा पद्धतीचे वेगवान वारे वाहू शकतात. त्यामुळं या वाऱ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. सोबतच घाटंजी, कॅप, रुई हा जो भाग आहे, याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, उर्वरित संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो. दारवा, दिग्रस वगैरे संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 26 तारखेनंतर 26, 27, 28, 29, 30च्या दरम्यान. आपण बघतो की यवतमाळ असेल, बाबुळगाव असेल, फलेगाव असेल, कडम, जोडमोहा, मोहाडा, लाळखेड, नेर, दारवा, दिग्रस या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. याच दरम्यान म्हणजे 26 तारखेच्या पहाटेपासून किंवा 26 तारखेच्या दुपारनंतर वर्धा जिल्ह्याच्याही संपूर्ण भागामध्ये म्हणजे त्यामध्ये वर्धा, देवडी, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, इकडे कारंजा वगैरे हा जो भाग आहे संपूर्ण, तर या संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या भागात जबरदस्त असा मुसळधार पाऊस 26 तारखेनंतर पुढचे 2 ते 3 दिवस होऊ शकतो आणि जबरदस्त स्वरूपाचा वादळी वारा, प्रचंड वेगाने वाहणारा वारा या भागात सक्रिय राहील. त्यामुळं एकीकडे जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस अशा पद्धतीचा अतिवृष्टीसारखा पाऊस वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात 26 तारखेनंतर पुढचे 2 ते 3 दिवस होऊ शकतो अशी शक्यता आहे. सध्याची जर वादळाची परिस्थिती बघितली तर सध्याच्या स्थितीत अमरावती जिल्ह्याच्याही जवळपास मोर्शी, वरुड सोबत तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस या मॉडेलमध्ये दाखवण्यात येत आहे. परंतु शक्यता अशी आहे की पुढचे 2 ते 3 दिवसात या वादळाची तीव्रता पुढे वाढू शकते आणि जवळपास संपूर्ण अमरावती जिल्ह्यात हा प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळू शकतो. परंतु सद्यस्थितीत जे काही मॉडेल दाखवित आहे त्यानुसार अमरावती जिल्ह्याच्या अमरावती, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार सोबतच तिवसा, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे या भागात मात्र प्रचंड मुसळधार पाऊस कोसळू शकतो 26-27 तारखेनंतर पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत. तर अचलपूर, दर्यापूर, मूर्तिजापूर, चिखलदरा, धारणी वगैरे हा जो भाग आहे तर भातकुली असेल या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी स्थिती दिसत आहे. सद्यस्थिती या मॉडेलमध्ये जर आपण बघितलं तर अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा यात फारसा पावसाची नोंद त्या
तारखेदरम्यान म्हणजे 25 तारखेनंतर हे मॉडेल जरी दर्शवत नसले तरी विदर्भ मान्सूनच्या आमच्या अभ्यासानुसार आणि अंदाजानुसार याही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्याही जवळपास भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस प्रचंड वादळी वाऱ्यांसह कोसळण्याची शक्यता आहे। परंतु सध्या तरी मात्र या मॉडेलमध्ये आपला अमरावती जिल्ह्यापर्यंत हा पाऊस दाखवत आहे, परंतु निश्चितपणे पुढच्या 2 ते 3 दिवसात हा पाऊस पुढे सरकू शकतो आणि जर या चक्रीवादळाचा वेग जर वाढला आणि हे जर चक्रीवादळ विदर्भाच्या मधून जर गेलं तर मात्र निश्चितपणे अकोला आणि बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यात जोरदार प्रमाणे पावसाची अतिवृष्टी होऊ शकते। प्रचंड मुसळधार पाऊस याही जिल्ह्यात कोसळू शकतो। परंतु सध्या वादळाची स्थिती पूर्णपणे स्पष्ट नसल्याने जी काही सध्या स्थिती दर्शवत आहे तर त्यानुसार अमरावती आणि इकडे अकोट तेल्हारा अकोला जिल्ह्याचा तर या भागापर्यंत इकडे बोरगाव मंजूपर्यंत हा पाऊस येऊ शकतो अशी शक्यता आहे। परंतु आम्ही निश्चितपणे खात्रीने सांगू शकतो की या वादळाची तीव्रता निश्चितपणे वाढणार आहे आणि 26-27 तारखेनंतर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात जरी पाऊस दाखवत नसला हे मॉडेल तरी निश्चितपणे पुढच्या 2-3 दिवसात या पावसाची तीव्रता वाढू शकते आणि 25 तारखेनंतर 26 तारखेनंतर वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। आपण सध्या स्थितीचा जर अंदाज घेतला तर आजच्या स्थितीमध्ये या चक्रीवादळाची जी काही तीव्रता आहे त्यानुसार आपण बघतो की हे प्रभावित क्षेत्र राहणार आहे या प्रचंड मोठ्या वादळी पावसाचं मुसळधार पावसाचं किंबहुना अतिवृष्टीसारखा पाऊस या संपूर्ण भागात होऊ शकते। त्यामुळे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्याचा हा तिवसा वगैरे मोर्शी, वरुड हा जो भाग धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या भागामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस 25-26 तारखेनंतर पुढचे 3 ते 4 दिवस कोसळू शकतो। सोबतच इकडे अमरावती जिल्ह्याचा उर्वरित भाग आणि अकोला जिल्ह्याचा अकोट, तेल्हारा वगैरे तालुका सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्याही अनेक भागात हा पाऊस कोसळू शकतो। ही सध्याची स्थिती जरी असली तरी निश्चितपणे पुढच्या 2-3 दिवसानंतर या पावसाचा परीघ हा वाढलेला दिसेल आणि संपूर्ण विदर्भ याच्या कक्षेत येऊ शकते अशी शक्यता आहे। अर्थात हे चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला जाते त्यावर हे अवलंबून आहे। तर पुढच्या 2 दिवसात ही पूर्ण स्थिती स्पष्ट होईल। सध्या जर आपण लक्षात घेतलं तर आपण बघतो की हे जे काही प्रचंड तीव्र असं चक्रीवादळ आहे हे इकडे ओरिसा आणि विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेश आणि भुवनेश्वर तर या भागातून येण्याची शक्यता दाट आहे। या भागावर म्हणजे हे मध्यम जो आपला भारताचा भाग आहे त्यामध्ये विदर्भाचा समावेश होतो तर या भागात सरकण्याची शक्यता दाट आहे असं दिसते। तर समजा हे या भागातून जरी सरकलं तरी त्याचाही परिणाम विदर्भाच्या अनेक भागात होईल। परंतु आता जी काही स्थिती दर्शवत आहे तर या पद्धतीनं जर हे विदर्भाच्या भागातून जर सरकलं तर निश्चितपणे संपूर्ण विदर्भात 25 तारखेच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 26, 27, 28, 29 आणि 30 मेपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी आणि वादळी पाऊस प्रचंड वेगवान वाऱ्यासह होण्याची शक्यता दिसत आहे। अशा पद्धतीने सध्या जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही रडार दाखवत आहे हवामान खात्याचा जो काही अंदाज आहे तर या पद्धतीचं हे जे चक्रीवादळ आहे हे विदर्भाच्या दिशेने येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठा पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वेगवान वारे वाहू शकते। याच्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानसुद्धा होण्याची शक्यता आहे। चक्रीवादळाची दिशा बदलली तर आम्ही निश्चितपणे ताबडतोब आपल्याला कळू, परंतु सध्या जे काही सर्व अंदाज येत आहे तर हे याच पद्धतीचे येत आहे आणि यात काही फारसा बदल होईल असं वाटत नाही। म्हणून विदर्भातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आणि शहरात असो किंवा ग्रामीण भागात असो या नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे। कारण की प्रचंड वेगवान वाऱ्यामुळं नुकसान होऊ शकते, घरांचं नुकसान होऊ शकते, शेताचं नुकसान होऊ शकते, आपल्या शेतांचं सुद्धा नुकसान होऊ शकते, गुराढोरांचंही नुकसान होऊ शकते। त्यामुळं आपण सावध राहा। 25-26 तारखेपर्यंत जे काही आपल्याला व्यवस्था करता येईल त्या पद्धतीने व्यवस्था करून जेणेकरून आपले गुरढोरं सुरक्षित राहतील, आपली शेती सुरक्षित राहील आणि आपले घरं सुरक्षित राहील अशा पद्धतीची व्यवस्था आपण करून ठेवावी। विशेषतः जे प्रशासन आहे त्यांनी अलर्ट मोडवर राहणं गरजेचं आहे। कारण की सध्याच्या परिस्थितीत हे चक्रीवादळ हे विदर्भाच्या दिशेनं सरकताना दिसत आहे। याची तीव्रता ही प्रचंड असू शकते आणि ती राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा त्या पद्धतीनं अलर्ट राहणं गरजेचं आहे। एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आजच्या भागात इथेच थांबतो। पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपल्याला पुन्हा भेटूस। तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।